महाराष्ट्रानं भाजप आणि महायुतीला धक्का दिल्याचं चित्र या निवडणुकीत दिसतंय। खरं तर दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे या सगळ्या तोडफोडीच्या राजकारणामध्ये फायदा मात्र काँग्रेसला झालाय की काय असं चित्र पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे राज्यात कोणतंही नेतृत्व नसताना, कोणताही चेहरा नसताना काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्ह आता दिसतायत। पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पसंती मिळाल्याचं चित्र आहे। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडाळीचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला झाला असेल तर तो काँग्रेसला झालेला दिसतोय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या फुटीमुळे काँग्रेसचा हा फायदा झालेला आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यावर काँग्रेसला मोठा धक्का बसेल असं मानलं जात होतं, कारण काँग्रेसकडे राज्यामध्ये मोठा चेहरा एकही नाही असं म्हटलं जात होतं। त्यातच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काही ठिकाणी सभा घेतल्या, पण मोठ्या चेहऱ्यांनी कोणत्याही काँग्रेसच्या महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या नाहीत किंवा खूप प्रचारासाठी जोर लावला नाही। काँग्रेसनं 15 जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या बहुतेक जागांवर त्यांना आघाडी मिळालेली आहे। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। शरद पवार गटाच्या 10 पैकी 10 उमेदवारांची कामगिरी सुद्धा चांगली आहे। राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडल्यानंतर शरद पवार गटाला सहानुभूती मिळते का याकडे लक्ष होतं आणि तसंच झालेलं दिसतंय। त्याचप्रमाणे खरी शिवसेना कुणाची यावरही बराच वाद झाला होता। एकनाथ शिंदे पक्षामधून बाहेर पडल्यानंतर काही काळ त्यांना सहानुभूती मिळाली होती खरी, पण उद्धव ठाकरेंना याची सहानुभूतीच्या लाटेचा सगळ्यात मोठा फायदा झालेला दिसतोय। अर्थात आदित्य ठाकरेंनी सुद्धा भरपूर मेहनत आणि या सहानुभूतीच्या लाटेचा सकारात्मकतेत कसा बदल होईल याकडे लक्ष दिल्याचं म्हटलं जातंय। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मूळ पक्ष आणि पक्षचिन्ह गेल्यानंतर मतदार कुणाला साथ देतात याची उत्सुकता होती। शरद पवारांनी तब्येत बरी नसतानाही सभा घेतल्या होत्या। ही निवडणूक लोकसभेची असून सुद्धा फक्त भावनिक मुद्द्यांवरच राज्यात लढली गेली होती। काका विरुद्ध पुतणे या संघर्षात तर थेट काकांचीच सरशी झाल्याचं दिसून येतंय। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानं 15 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 6 ते 7 जागा त्यांना मिळतील असा अंदाज आहे। त्यांना बऱ्यापैकी यश मिळालंय। उद्धव ठाकरे गटाला मात्र मोठं यश मिळेल असा अंदाज आहे। ठाणे कल्याणसह काही जागा राखण्यात शिंदे गट यशस्वी झाला असला तरी ठाकरे गटाचं यश अधिक ठळकपणे उठून दिसतंय। तोडफोडीचं राजकारण, मूळ पक्ष चोरल्याचा आरोप, गद्दारी, बंडखोरी, वैयक्तिक आरोप, राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत हे सगळं घडलेलं मतदारांनी पाहिलं होतं आणि त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसेल असा अंदाज मतदानावरून देखील एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता, जो बऱ्यापैकी खरा ठरलाय। एकूणच देशभरात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह असली तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीनं अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवून एनडीएची आणि विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढवली आहे, हे मात्र खरं।